मतचोरी आणि ईव्हीएम मध्ये गडबड असे आरोप विरोधक करत असताना गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ते ईव्हीएम चक्क भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या गाडीतनं नेण्यात आलं। एवढंच नाहीये, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचं सील तोडलं। तिसरा गंभीर आरोप म्हणजे या निवडणूक अधिकारी भाजप उमेदवाराच्या नातेवाईक आहेत। आता एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली। सालेकसामध्ये फेरमतदानाची मागणी काँग्रेसच्या इतर पक्षांनी लावून धरली आहे। बघूया या सगळ्या संदर्भातला सालेकसा गावातनं ग्राउंड रिपोर्ट। सालेकसामध्ये ईव्हीएमचं सील तोडलं। भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या गाडीतून नेली ईव्हीएम। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं, विचारला जाब। सालेकसामध्ये फेर मतदानाची मागणी। महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरचं गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा गावात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। तहसील कार्यालयामध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। एवढी खबरदारी का घेतली जाते तर याच गावातल्या ईव्हीएमचं सील अधिकाऱ्यांनी तोडल्याचा आरोप होतोय। 2 डिसेंबरला मतदान झालं। दुसऱ्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे आणि इतर अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनचं सील तोडलं असा आरोप झाला। तहसील कार्यालय सालेकसा ते आणण्यात आली आणि त्याच्यामध्ये ते कंट्रोल युनिट असते त्यांनी जे निवडणूक निर्णय अधिकारी होती त्यांना सर्वांना सांगितले की यांचे बटन ऑन ऑफ आहे किंवा नाही हे तपासणी करून घ्यावी। पण असे हे अत्यंत चुकीचे आहे, कारण की देशात असाही कुठल्याही प्रकारच्या अशी घटना घडलेली नाही। त्या दिवशी त्यांनी मोनिका कांबळे जे निर्वाचन अधिकारी आहेत त्यांनी स्वतः कबूल केला की मी सील तोडली म्हणून, पण तरीही तसा अहवाल न पाठवता त्यांनी सर्वासर्व करून त्यांना कुठे ना कुठे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि खोटा अहवाल त्यांनी समोर सादर केला आहे। आणि आमची मागणी आहे की ज्या लोकांनी हे कार्य केले ते लोकांना सस्पेंड नाही, डिसमिस करा आणि इथं निवडणूक अजून दुसऱ्यांदा झाली पाहिजे अशी आम्हा लोकांची मागणी आहे। या प्रकरणातली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार राजेंद्र बडोले यांच्या गाडीमधूनच ईव्हीएम मशीन्स नेण्यात आल्या। जेव्हा ईव्हीएम मशीन बूथवरून स्ट्रॉंग रूममध्ये जेव्हा आणल्या गेल्या तेव्हा भाजपाचे उमेदवार राजेंद्र बडोले यांच्या वाहनांचा उपयोग केला गेला आहे। ही माहिती कधी पडली तुम्हाला? आम्हाला त्याच रात्री माहिती पडली। 2 तारखेला जेव्हा बूथवर ते ईव्हीएम मशीन घ्यायला आले तेव्हाच माहीत पडलं। आम्हाला म्हणणं आहे की इथले जे सीओ आहेत, सांगते तिथे कोण कोण इन्व्हॉल्व, इथले जे सीओ आहेत नगरपंचायत सालेकसाचे ते पण कांबळेच आहेत। त्यांना मला एक सांगा की जर एखादा म्हणजे निवडणूक जो लढवतो अध्यक्षपदासाठी त्याच्या वाहनाचा उपयोग करण्यात येते तर हा आहे का, कायद्यामध्ये हा आहे का, हा त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं। आणि जर कायद्यामध्ये असेल तर त्यांनी त्याची निविदा काढली का? भाजपच्या राजेंद्र बडोले यांच्या गाडीतून ईव्हीएम का नेली त्यावर बडोले म्हणतात, मला नियमच माहिती नव्हते। सील टूटे मुझे पता नहीं था, बाद में फ़ोन आया जब इलेक्शन बूथ से स्ट्रांग रूम तक पेटियां पहुंचाई गई। उस पेटियों को चेक करने का क्या निर्देश है आर को पता है, इलेक्शन कमीशन के निर्देश अनुसार वो करते होंगे। लेकिन बाद में हमको 3 तारीख को जब फ़ोन आया कि सर आपके प्रतिनिधि भेजो, आपके उम्मीदवार भेजो या स्ट्रांग रूम में, तो हमारे भारतीय जनता पार्टी के जो उम्मीदवार थे, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता थे और उनके प्रतिनिधि थे, वो स्ट्रांग रूम तक गए, तहसील ऑफिस में गए। लेकिन वो चेक करते समय वहाँ कांग्रेस के पदाधिकारी उपस्थित थे। उनके सीसीटीवी फुटेज भी देखोगे तो वो कांग्रेस के पदाधिकारी उपस्थित थे। उन्होंने वो बवाल मचाया कि उनको पराजय उनको दिखा कि हम हारने वाले इस इलेक्शन में, इसीलिए उन्होंने वो बवाल मचाया, झूठी अफवाहें फैलाई। सालेकसामध्ये झालेल्या एवढ्या सगळ्या गोंधळानंतर आता तिथे फेर मतदान घ्यावं अशी मागणी होतीये। काँग्रेसनंही हा मुद्दा लावून धरला। सालेकसामधल्या निवडणूक अधिकारी या भाजपच्या राजकुमार बडोले यांच्या नातेवाईक असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। हो, निश्चित जे माजी राज्यमंत्री आहेत राजकुमार बडोलेजी, हा त्यांचाच क्षेत्र आहे आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईक असल्याचे समजते। तर दुसरे दिलेले जे आहेत ते पण त्यांचे नातेवाईक आहेत का, अशा प्रकारचे देखील आरोप होत आहे। मात्र आपल्या कुटुंबातील आपल्या नात्यातील व्यक्ती आपण निवडणुका मॅनेज करण्यासाठी जर बसत असाल तर प्रशासनाने निवडणुका झोपा काढताय का?
हा एक गंभीर प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे जर हितसंबंध असतील तर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात, दूरच्या जिल्ह्यात पाठवावं अशी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे आणि त्या अर्थानं हा न्यायालयाचा अवमान देखील आहे असं देखील म्हटलं पाहिजे. सालेकसामध्ये 17 ईव्हीएम मशीन्सचं सील तोडल्याचा आरोप आहे. सील तोडल्याच्या आरोपावरून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेरून जाब विचारलाय. स्ट्रॉंगरूम बाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी याविरोधात आक्रमक आंदोलन केलंय. बॅटरी बदलण्यासाठी ईव्हीएम उघडली अशी कबुली सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या गाडीतून ईव्हीएमची वाहतूक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बडोले यांच्या संस्थेच्या गाडीतून ईव्हीएमची वाहतूक करण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळानंतर निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेससह सर्व पक्षांनी पुनर्मतदानाची मागणी केली आहे. सालेकसा येथील आंदोलनाला 2 दिवस उलटून गेले तरी गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे कुठलेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे खरंच EVMची सील तोडण्यात आले की ॲड्रेस टॅग हटवण्यात आला, तसेच वाहनांचे टेंडर देण्यात आले होते काय, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. तिकडे राजकीय आरोपांच्या फैरी मात्र सुरूच आहेत. गोंदिया जिल्ह्यातून व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.